नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आजच ही नोटीस आलेली आहे 6 मार्च, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। तर नोटीस कोणती आहे ती अगदी मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे की नीट 2025 करेक्शन विंडो ओपन होणार आहे। तर केव्हा होणार आहे अगदी हे पूर्ण पुन्हा तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे। तर जे काही नवीन विद्यार्थी किंवा पालक असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तुम्ही नक्कीच हा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा। त्यांनाही अगदी याची पूर्णपणे कल्पना होईल की करेक्शन विंडो ओपन होणार आहे। तर 7 मार्च ही लास्ट डेट आहे आणि त्यानंतर फॉर्म भरू शकत नाही, ही गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे। तर आत्तापर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनी भरून घ्यावा आणि त्यानंतर करेक्शन विंडो ओपन होणार आहे। तर त्या रिलेटेड मी सांगणार आहे की तुम्हीही लक्षात ठेवा की करेक्शन विंडो कधी ओपन होणार आहे। तर तुम्ही स्क्रीनवरती पूर्णपणे पाहू शकता, इथे दिलेली आहे डेट पण 9 मार्च ते 11 मार्च ह्या दरम्यान करेक्शन विंडो ओपन होणार आहे। तर म्हणजे आपल्याकडे 3 दिवस त्यांनी आपल्याला NTA दिलेले आहेत, 9, 10 आणि 11 मार्च। तर जर काही कारणास्तव काही चुका झाल्या असतील तर करेक्शन विंडोमध्ये चुका सुधारू शकतो आपण। तर अगदी जर तुमच्या काही चुका झाल्या किंवा नाही झाल्या तरी पण एकदा आपण करेक्शन विंडो ओपन करून चेक करू शकता। तर मी या व्हिडिओच्या मार्फत सर्व आपल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना पण सांगू इच्छिते की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की मॅडम आमच्या काही चुका नाहीत, पण मी अगदी तुम्हाला परत एकदा रिपीट करते की तुमच्याच काही चुका झाल्या नसतील तरीसुद्धा तुम्ही अगदी ही करेक्शन विंडो ओपन करून एकदा तुम्ही पूर्णपणे चेक करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या चुका झाल्या किंवा नाहीत। नसतील झाल्या तरी पण एकदा तुम्ही ओपन करून पूर्णपणे तुम्ही चेक करू शकता। तर आपल्याला ते कन्फर्म होईल की फॉर्ममध्ये काही चुका चुकून तरी झाल्या नसतील ना, जर झाल्या तर करेक्शन करायला आपल्याला तिथे वेळ दिलेला आहे, ते अप टू 11 मार्च। आणि त्यानंतर 11 मार्च नंतर आपण तिथे काहीच करू शकणार नाहीत, म्हणजे करेक्शन तिथे करू शकणार नाही। त्यामुळे एकदा नक्की चेक करा। आणि पुढे मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की फॉर्म करेक्ट आहे की नाही ते कळेल आणि ॲक्सेप्टेबल आहे की रिजेक्टेबल आहे ते पण एकदा लॉग इन करून चेक करू शकता। आणि फॉर एक्झाम्पल फोटो आपले करेक्ट आहेत की नाही, किंवा कॅटेगरी सर्टिफिकेट, फीस सबमिट केलेली आहे की नाही, नसेल केली तर 7 मार्चपर्यंत आपल्याला वेळ आहे, तुम्ही करून घ्या। आणि जर फीस सबमिट केलेली नसेल तर करेक्शन विंडो पण ओपन होणार नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। तर ज्या स्टुडंटने फॉर्म भरलेला आहे पण फीस पे झालेली नसेल तर फॉर्म सबमिट होऊ शकत नाही, त्यामुळे करेक्शन विंडो पण ओपन होऊ शकत नाही। जर तुमच्याकडे कन्फर्मेशन पेज आलेलं असेल तरच करेक्शन विंडो ओपन होणार, हे पण तुम्ही लक्षात ठेवा। तर तेच स्टुडंट आपल्याला लॉग इन करू शकणार आहेत। आणि त्याचबरोबर फोटो, थंब इम्प्रेशन जर चुकीच्या पद्धतीने अपलोड झालेले असतील तर अगदी हे करेक्शन तुम्ही करून घेऊ शकता। तर हे 7 मार्च नंतर तुम्हाला पुढे 7 मार्च नंतर तुम्हाला ते जास्त फॉर्म भरू शकणार नाहीत आणि करेक्शनचा जो वेळ दिलेला आहे 11 मार्चपर्यंत, त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे ज्या काही गोष्टी छोट्या छोट्या चुका झालेल्या आहेत त्या तुम्ही करू शकता। तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो जर काही तुम्ही जर त्या ठिकाणी दुरुस्ती जर केलेली नसेल आणि तुमच्याकडे तिथे काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असेल, तुम्ही जर करेक्शन विंडो ओपन असताना सुद्धा तुम्ही काय केलं नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, हे पण तुम्ही गोष्ट लक्षात ठेवा। तर जे काही बेसिक डिटेल्स आहेत, जसं की वडिलांचे नाव आहे, आईचे नाव आहेत, हे सर्व मॅच नाही करत असेल तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की सर्व करेक्ट करून घ्या, नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो। तर कॅटेगरी सर्टिफिकेटमध्ये पण काही अडथळा येत असेल तर ते पण अगदी करून घ्या, कारण आपल्याकडे फक्त 3 दिवस NTA दिलेले आहेत, तर ते म्हणजे 9, 10 आणि 11 मार्च तर करेक्शन करण्यासाठी। तर लॉग इन करून अगदी चेक करा। तर हे पूर्णपणे अगदी आजच ही आपल्याला 6 मार्च तुम्ही ते पाहू शकता, NTA ही नोटीस दिलेली आहे। आणि त्याचबरोबर इथे त्यांनी आणखीन इथे सांगितलेलं आहे, तुम्ही पाहू शकता, मी झूम करून तुम्हाला दाखवते। करेक्शन फील्ड फॉर द ॲप्लिकेशन फॉर्म फॉर द नीट UG 2025 एक्झामिनेशन इथं दिलेलं आहे। ॲक्शन अँड फील्ड दिलेलं आहे, कॅन्डिडेट शॅल बी अलाउडेड टू चेंज एनी वन
ऑफ दिस टू फील्ड दिलेले आहेत. फादर नेम, ऑक्युपेशनल आणि क्वालिफिकेशन, आणि मदर नेम, क्वालिफिकेशन आणि ऑक्युपेशनल असं दिलेलं आहे. आणि नंबर 2वर त्यांनी असं सांगितलेलं आहे, कॅन्डिडेट शॅल बी अलाउडेड टू चेंज अँड ऑल द फॉलोइंग फील्ड्स, अशा ह्या पूर्णपणे दिलेल्या आहेत. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स दिलेलं आहे तिथे. स्टेट ऑफ एलिजिबिलिटी, कॅटेगरी, सब कॅटेगरी म्हणजेच PWD, सिग्नेचर अँड नंबर ऑफ अटेम्प्ट इन नीट UG असं हे पूर्णपणे तिथं सांगितलेलं आहे. आणि 3 नंबरवरती पॉईंट दिलेला आहे, कॅन्डिडेट शॅल बी अलाउड टू चेंज द फॉलोइंग बेस्ड ऑन देअर परमनंट अँड प्रेझेंट ॲड्रेस असं दिलेलं आहे. द एक्झामिनेशन सिटी सिलेक्शन्स अँड मीडियम ऑफ द एक्झामिनेशन. तर हे पूर्णपणे अगदी तुम्ही व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या. काही अडथळा असेल तर नक्कीच तुम्ही मला कॉल मेसेज करून विचारू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. एनी टाईम तुम्ही कॉल मेसेज करून विचारू शकता. आणि पुढे तुम्ही नोट पण पाहू शकता. इफ देअर इज इन an impact on the fee then the additional fee will be changed as applicable असं त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर करेक्शन इन दिस फील्ड विल बी ॲप्लिकेबल ओनली आफ्टर पेमेंट ऑफ एन ॲडिशनल फी इफ एनी असे ते म्हणत आहेत. आणि द ओनली वन टाईम करेक्शन विल बी अलाउडेड टू द कॅन्डिडेट. द करेक्शन्स आर डन अँड सबमिटेड. द फॉर्म शॅल बी फ्रोझन असं हे त्यांनी पूर्णपणे नोट तिथं दिलेली आहे. तर मी अगदी सर्व आपल्या पालक आणि विद्यार्थ्यांना पण सांगू इच्छिते की अगदी ही नोटीस आजच आलेली आहे. तर हे करेक्शन विंडो ओपन होणार आहे 9, 10 आणि 11 3 दिवस असं असणार आहे. तर तुम्ही अगदी हा केअरफुली तुम्ही वाचा. काही डाऊट असेल तर नक्कीच कॉल मेसेज करून तुम्ही विचारू शकता. आणि जर नवीन असेच युजफुल व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप लिंकला पण तुम्ही जॉईन होऊ शकता. मी व्हॉट्सअप लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे. त्याच्यात तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.